एक हिरो जो पडद्यावर न्यायासाठी लढतो, पण खऱ्या आयुष्यात तोच मार्ग निवडून आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आहे. जोसेफ विजय, एक साधा शांत मुलगा, तोच आज लाखो लोकांचा नेता कसा बनला? त्याच्या आयुष्यात प्रेमकथा खरंच इतकी सरळ होती का, की त्यामागे काही न बोललेले अध्याय दडलेले आहेत? त्याची पत्नी संगीता त्याच्या प्रत्येक प्रवासात त्याच्यासोबत उभी राहिली, पण तरीही लोकांनी त्याचं नाव अभिनेत्री तृषासोबत का जोडायला सुरुवात केली? चला तर मग जाणून घेऊया या स्टोरीमधून. 22 जून 1974, चेन्नई शहर. एक साधं पण स्वप्न मोठे. त्या घरात जन्म झाला जोसेफ विजय. चंद्रशेखर वडील चित्रपट दिग्दर्शक, आई गाणे गाणारी. घरात कला होती, पण त्या मुलाच्या मनात मात्र शांतता होती. तो खूप कमी बोलायचा, लोकांमध्ये मिसळायचा नाही. इतर मुलं खेळत असताना तो एकटाच बसून विचार करत राहायचा. काय विचार करत होता तो? त्याला कशाची भीती होती हे कोणाचंच कधीच समजलं नाही. लहानपणीच त्याला कॅमेऱ्यासमोर उभा केलं गेलं. पण एक सत्य फार कमी लोकांना माहीत आहे. त्याला कॅमेऱ्याची भीती वाटायची. लाईट लागले, कॅमेरा सुरू झाला की त्याचे हात थरथर कापायचे. डोळ्यात आत्मविश्वास नव्हता, फक्त भीती होती. अनेक वेळा तो म्हणायचा, मला हे करायचं नाही. पण वडिलांचा विश्वास अढळ होता. माझा हा मुलगा एक दिवस मोठा होणारच. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. एक दिवस असा आला ज्यानं त्या शांत मुलाच्या मनाला कायमचं हादरवलं. त्याची लहान बहीण विद्या अचानक या जगातून निघून गेली. त्या एका घटनेने विजय पूर्णपणे बदलला. तो अजूनच शांत झाला, लोकांपासून दूर गेला. तो हसायचा, पण मनातून नाही. तो बोलायचा, पण त्याच्या शब्दांमध्ये जीव नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेदना होती, जो तो कुणालाही दाखवत नव्हता. शाळेत तो साधाच होता, ना खूप हुशार ना खूप मागे. पण त्याच्या मनात एक मोठा प्रश्न सतत फिरत होता. मी नेमकं कोण आहे? माझं आयुष्य कशासाठी आहे? एकीकडे वडिलांचं चित्रपटाचं जग, दुसरीकडे स्वतःचा गोंधळ. आणि मग तो दिवस आला. त्याला पहिल्यांदा नायक म्हणून उभा केलं गेलं. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर होत्या, अपेक्षा होत्या. पण पहिलं चित्रपट अपयशी ठरला. लोकांनी हसून घेतलं, टीका केली. हा नायक होऊ शकत नाही, त्याच्यात काहीच असं खास नव्हतं. हे शब्द त्याच्या मनात खोलवर गेले. त्या रात्री तो एकटाच बसला होता, शांत डोळ्यात पाणी कदाचित. पण लोक बरोबर आहेत, मी अपयशी आहे का? पण त्या क्षणी त्याच्या आत काहीतरी बदललं. एक निर्णय झाला, मी हार मानणार नाही, मी स्वतःला सिद्ध करणार. तो बाहेरून अजूनही शांत होता, पण आतून एक वादळ उठलं होतं. त्यानं नाच शिकला, अभिनयावर मेहनत घेतली, स्वतःला दिवस रात्र घडवलं, कोणालाही न सांगता, कोणताही गाजावाजा न करता. त्याची मेहनत असंख्य पटीने वाढली. जगाला तो शांत दिसत होता, पण आतून तो स्वतःशीच लढत होता. दररोज आरशासमोर उभा राहून तो स्वतःलाच प्रश्न विचारायचा, मी खरंच इतका वाईट आहे का? माझ्यात काहीच नाही का? आणि मग स्वतःलाच उत्तर द्यायचा की नाही, मी स्वतःला बदलवणार. त्याने सुरुवात केली नाचापासून. त्याच्या हालचाली कठीण होत्या, ताल जुळत नव्हता, पण तो थांबला नाही. तासनतास सराव, घामाने भिजलेले थकलेले कपडे, शरीर व डोळ्यात एकच जिद्द, स्वतःला सिद्ध करायचं. अभिनयावर काम केलं, आरशासमोर उभं राहून संवाद बोलायचा, चेहऱ्यावरील भाव सुधारायचा, चुका सुधारायचा आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. कुणी टाळ्या वाजवत नव्हतं, कोणी कौतुकही करत नव्हतं, पण तरीही तो थांबला नव्हता. दरम्यान त्याला छोटे छोटे चित्रपट मिळत गेले, पण यश अजूनही खूप दूर होतं. लोक अजूनही म्हणायचे, का नाही चालणार, त्याच्यात हिरोच नाही. हे शब्द त्याला खूप दुखवत होते, कारण तो आतून मजबूत होत होता. पण एक गोष्ट अजूनही त्याला त्रास देत होती, स्वतःवरचा विश्वास. तो पूर्णपणे तयार नव्हता. आणि मग 1996 साल एक चित्रपट आला, पुवे उन्न कागा. कोणी हा फार अपेक्षा ठेवली नव्हती, ना मोठा गाजावाजा ना मोठं बजेट. पण या चित्रपटात काहीतरी वेगळं होतं. विजयच्या डोळ्यात भावना होत्या, त्याचा अभिनय प्रामाणिकपणा होता, आणि सर्वात महत्त्वाचं, तो स्वतःसारखा वाटत होता. चित्रपट प्रदर्शित झाला आणि हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. लोकांना तो आवडायला लागला. त्याच्या साधेपणावर प्रेम करायला लागले. पहिल्यांदाच लोक म्हणाले, हा मुलगा वेगळा आहे. ही त्याच्या आयुष्यातील पहिली ओळख होती. पहिल्यांदाच त्यानं स्वतःला आरशात पाहिलं आणि हसला. पण हा शेवट नव्हता.
ही फक्त सुरुवात होती. त्यानंतर लव टुडे, काद लुक मर्यादे असे चित्रपट आले आणि प्रत्येक चित्रपटासोबत विजय लोकांच्या मनात घर करू लागला. त्याचा अभिनय सुधरत गेला, त्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि एकेकाळी ज्याने त्याला नाकारलं होतं तेच आता त्याचं कौतुक करू लागले. पण यशासोबत काही गोष्टीही येतात ज्या बाहेरून दिसत नाही. लोकांच्या टाळ्या, प्रेम आणि प्रसिद्धी या सगळ्यामागे एक एकटेपणा असतो. विजयच्या आयुष्यात तो हळूहळू येऊ लागला. तो आता मोठा होत होता, लोकप्रिय होत होता, पण त्याच्या मनात अजूनही काहीतरी रिकामं होतं. त्याला कुणीतरी हवं होतं, जो त्याला समजावून घेईल, जो त्याच्या शांततेतील दुःख ओळखेल. आणि कदाचित इथेच त्याच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल लागणार होती. पण प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात एक क्षण येतो जिथे हृदयच ऐकावं लागतं आणि विजयच्या आयुष्यात तो क्षण शांतपणे आला. कुणालाही कळू न देता त्याच्या चाहत्यांमध्ये एक मुलगी होती, संगीता. ती दूर देशातून त्याला भेटायला आली होती. सामान्य चाहती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. आदर, प्रेम, एक प्रामाणिकपणा. पहिली भेट साधी होती, काही शब्द, एक हसू, पण त्या भेटीत काहीतरी खास होतं. विजयला जाणवलं की ही मुलगी इतरांसारखी नाही. ती त्याला नायक म्हणून नाही तर माणूस म्हणून पाहते. हळूहळू भेटी वाढल्या, संवाद वाढले आणि नकळत दोघांच्या मनात भावना निर्माण झाल्या. हे प्रेम गाजावाजा करून झालं नाही, ना मोठ्या घोषणांनी. हे प्रेम शांत होतं, खरं होतं आणि मनापासून होतं. 1999 दोघांनीही लग्न केलं. एक साधं पण मनापासून झालेलं लग्न. विजयच्या आयुष्यात एक साथीदार होता, जो त्याच्या प्रत्येक संघर्षात त्याच्यासोबत उभा राहणारा होता. त्याच्या आयुष्यात आनंद आला, घरात हसू आलं. नंतर त्याच्या आयुष्यात मुलंही झाली, पण एक पूर्ण कुटुंब तयार झालं. बाहेरून सगळं परफेक्ट दिसत होतं, पण प्रसिद्धीसोबत एक सावलीही येते, अफवा. आणि काही वर्षांनी विजयचं नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडलं जाऊ लागलं. काही लोक बोलू लागले, काहीही कथा करू लागले. त्यांचं लग्न ठीक नाही, त्यांच्यात अंतर आलंय, त्याचं बाहेर अफेअर चालू आहे, अशा चर्चा वाढू लागल्या. पण सत्य काय होतं हे फक्त आणि फक्त विजय आणि त्याच्या कुटुंबालाच माहीत होतं. विजयनं कधीच या अफवांवर प्रतिक्रिया दिली नाही. तो शांत राहिला नेहमीप्रमाणे. पण ही शांतता कमकुवत नव्हती, ती एक ताकद होती. त्याने आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. लोक काय बोलतात याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या मार्गावर चालत राहिला. पण एक प्रश्न अजूनही लोकांच्या मनात आहे, तो इतका शांत का राहतो? तो कधी स्वतःचं स्पष्टीकरण का देत नाही? कदाचित कारण त्याला माहीत आहे, सत्याला ओरडण्याची गरज नसते, ते शांतपणेही मजबूत असतं. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, विजय आता फक्त चित्रपटांचा नायक नव्हता. तो एका कुटुंब, भूवत्सल्याचा माणूस होता, एक जबाबदार पती, एक प्रेमळ वडील. पण त्याच्या आयुष्यात अजून एक मोठा बदल येणार होता. तो त्याला फक्त नायक नाही तर लोकांचा आवाज बनवणार होता. विजय आता केवळ पडद्यावरचाच नायक नाही राहिला, तो लोकांच्या भावना बनला होता. पण प्रश्न अजूनही उरतो, नायक लोकांच्या मनात असतो, पण नेता लोकांच्या आयुष्यात उतरतो. विजय त्या दिशेने का आणि कसा वळाला हे सगळं अचानक घडलं नाही. हळूहळू शांतपणे आणि आतून पेटलेल्या भावनेतून हे घडत गेलं. चित्रपटांमध्ये तो अन्यायाविरुद्ध उभा राहणारा नायक सावरत होता, गरिबांसाठी लढणारा, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारा. पण एक दिवस त्याला जाणवलं, हे सगळं फक्त पडद्यावरच मर्यादित राहू नयेत. खऱ्या आयुष्यातही काहीतरी बदलायला हवं. त्याच्या चाहत्यांनी संख्या त्यांची दिवसेंदिवस वाढत होती, पण तो फक्त टाळा घेणारा नायक राहिला नाही. तो त्यांच्या आयुष्यात जोडला जाऊ लागला. त्यानं सामाजिक कामांना सुरुवात केली, गरजूंना मदत, शैक्षणिक सहाय्य, आपत्तीच्या काळात मदतीचा आहात. कोणताही गाजाबाजा नाही, कोणतीही प्रसिद्धी नाही, फक्त शांत मनाने काम. त्याच्या या स्वभावामुळे लोकांच्या त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला. लोक म्हणू लागले, हा फक्त अभिनेता नाही, हा आपल्यातलाच एक आहे. आणि इथेच त्याच्या आयुष्यात एक नवं वळण आलं. लोकांनी त्याला नेता म्हणून पाहायला सुरुवात केली. सभांमध्ये त्याची उपस्थिती वाढू लागली, त्याचे शब्द लोक ऐकू लागले. तो बोलायचा कमी, पण जे काही बोलायचा तो लोकांच्या थेट मनाला भिडायचा. त्याच्या भाषणात मोठमोठे शब्द नव्हते, पण प्रामाणिकपणा होता. मी तुमच्यासाठी आहे हा संदेश स्पष्ट होता. पण प्रत्येक बदलासोबत संघर्षही येतो
आणि विजयच्या आयुष्यात तो आला. काहींनी त्याला हा बदल आवडला नाही, तर काहींनी त्याला विरोध केला. काहींनी प्रश्न विचारले, हा अभिनेता राजकारणात काय करणार? हा फक्त लोकप्रियतेचा फायदा घेतोय. पण विजय पुन्हा शांत राहिला. त्यानं उत्तर दिलं नाही. त्यानं फक्त काम केलं. कारण त्याला माहीत होतं, उत्तर शब्दाने नाही कृतीने द्यायचं असतं. त्याच्या सभांमध्ये गर्दी वाढतच गेली. लोक त्याला ऐकण्यासाठी तासनतास थांबू लागले. त्याच्या एका शब्दासाठी लोक उत्सुक राहू लागले. तो खरंच राजकारणात पूर्णपणे उतरेल का? की हा प्रवास इथेच थांबेल? विजयच्या आयुष्यात तो क्षण आला, जिथे त्याला स्वतःलाच उत्तर द्यायचं होतं. तो अनेक वर्ष लोकांना पाहत होता, त्यांच्या समस्या ऐकत होता, त्यांच्या डोळ्यांतील अपेक्षा समजावून घेत होता आणि शेवटी त्याने निर्णय घेतला. हा निर्णय प्रसिद्धीसाठी नव्हता, हा निर्णय सत्यासाठीही नव्हता, हा निर्णय होता जबाबदारीसाठी. मी तुमच्यासाठी उभा राहणार, हे शब्द त्याने मोठ्याने ओरडून ओरडून सांगितले. पण त्याच्या कृतीतून ते दिसू लागले. त्याच्या प्रत्येक हालचालींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. कुणी त्याला पाठिंबा दिला, कुणी विरोध केला, पण एक गोष्ट नक्की होती, कुणीही त्याला दुर्लक्षित करू शकत नव्हतं. त्याच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली. लोक त्याचं नाव घेऊन घोषणाबाजी करू लागले. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती. तीच भीती जी लहानपणे कॅमेऱ्यांसमोर उभं राहिल्यावर दिसायची, ती पूर्णपणे आता नाहीशी झाली होती. आता त्या डोळ्यांवर एक निर्भर होता, एक शांत पण अडनिर्धार. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्याच्यावर टीका झाली, प्रश्न विचारले गेले, त्याच्या भूतकाळावरही चर्चा झाली, त्याच्या वैयक्तिक आयुष्याला ओढलं गेलं. पण तो पुन्हा एकदा शांत राहिला. कारण त्याने आधीच शिकलं होतं, वादांना उत्तर देण्यापेक्षा देहावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि आज लोक त्याच्याकडे फक्त एक अभिनेता म्हणून नाही पाहत, ते त्याच्याकडे एक आशा म्हणून पाहतात, एक विश्वास म्हणून पाहतात. काहींसाठी तो अजूनही एक चित्रपटाचा नायक आहे, पण अनेकांसाठी तो आता नेता आहे. पण शेवटचा प्रश्न अजूनही उरतो, तो खरंच एक दिवस राज्य चालवेल का? तो खरोखर त्या खुर्चीपर्यंत पोहोचेल का, जिथून तो लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतो? लोकांना एकच अपेक्षा होती, हा माणूस आपल्या आयुष्यात बदल घडवेल. विजयनं हे सगळं शांतपणे पाहिलं, समजावून घेतलं आणि मग एक निर्णय घेतला. तो निर्णय सत्यासाठी नव्हता, तो निर्णय होता लोकांसाठी उभा राहायचा. तो मोठ्याने घोषणा करत नव्हता, पण त्याच्या प्रत्येक कृतीतून एक संदेश स्पष्ट दिसत होता, मी तुमच्यासाठी आहे. त्यांच्या सभांमध्ये आता फक्त चाहत्यांची गर्दी नव्हती, तर आशा घेऊन आलेली माणसंही होती. शेतकरी होते, विद्यार्थी होते, कामगार होते, सर्वसामान्य लोकही होते, जे त्याच्याकडे एका नायकासारखं नाही तर आपल्या माणसासारखं पाहत होते. लोक त्याचं नाव घेत होते, घोषणाबाजी करत होते, पण त्या आवाजांमागे एक भावना होती, ती म्हणजे विश्वासाची. विजयच्या डोळ्यात आता भीती नव्हती. तीच भीती जी कधी काळी कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यावर दिसायची, ती पूर्णपणे आता नाहीशी झाली. त्याच्या त्या डोळ्यात फक्त एक निर्धार होता, शांत पण अड. त्याच्यावर टीका झाली, प्रश्न विचारले गेले, त्याच्या वैयक्तिक आयुष्यालाही ओढलं गेलं. पण तो आता पुन्हा एकदा शांत राहिला. कारण त्याला माहीत होतं, उत्तर शब्दांनी नाही तर कृतीने द्यायचं असतं. आणि हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली, तो फक्त आता पडद्यावरचा नायकच नाही, तर तो लोकांचा आवडता नेता बनला. अनेकांसाठी तो आधीच मुख्यमंत्री होता, कारण तो त्याच्या दुःखात उभा राहतो, त्याच्या आवाजाला शब्द देतो आणि त्याच्या आशयाला दिशा देतो. तो खुर्चीवर बसला, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो लोकांच्या हृदयात बसला आहे. आणि कदाचित खरी ताकद तिथेच असते. हा प्रवास अजूनही संपलेला नाही, कारण काही माणसं इतिहास वाचत नाहीत, ती इतिहास घडवतात. आणि विजय तो त्याच मार्गावर चालू लागला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जीवनात यश, प्रसिद्धी आणि लोकांचं प्रेम मिळवणं मोठी गोष्ट असते, पण त्याहूनही मोठी गोष्ट असते स्वतःला हरवून न देणं. विजयच्या आयुष्यात अफवा आल्या, टीका झाली, वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चाही झाल्या, पण त्याने कधीच आपला मार्ग सोडला नाही. तो शांत राहिला, काम करत राहिला. कारण खऱ्या माणसांची ओळख त्यांच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कृतीने होते. आणि म्हणूनच आज तो फक्त एक नायक नाही, तर लाखोंच्या मनात एक विश्वास बनवून उभा आहे. एक नायक जो आज मुख्यमंत्री म्हणून ओळखला जातोय. पण प्रश्न असाही आहे, तुम्हाला विजय खरोखरच मुख्यमंत्री म्हणून आवडतो का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा. धन्यवाद.